रसिकांपर्यंत आणि गायकांमधला किंवा कलाकार आणि रसिक याच्यामधला जो दुवा असतो, त्या दुव्यालाही आपण या 2 दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं त्यालाही स्टेज देतो आहोत. कारण हा दुवा असा आहे, की ज्यांनी याआधी अनेक कलाकारांना स्टेज दिलेलं आहे. त्यांच्या स्टेजवरनं अनेक कलाकार मोठे झालेले आहेत. पहिला परफॉर्मन्स आम्ही यांच्या स्टेजवरनं दिला आणि इथून आम्हाला पुढे चांगल्या प्रकारची संधी मिळाली. असे अनेक कलाकार ज्या संस्थेविषयी अत्यंत कृतज्ञतेने बोलतात, त्या एका संस्थेचे प्रतिनिधी आणि त्यांनी आयोजित केलेले संगीत कार्यक्रम, पुण्यामधले संगीत कार्यक्रम हा एक फार वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर मोठी इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीची सुरुवात ज्यांनी केली ती स्वरानंद संस्था. त्या स्वरानंद संस्थेचे प्रकाश भोंडे सर आज आपल्या समवेत आहेत आणि केवळ स्वरानंदच्याच माध्यमातून नव्हे तर एकूणच पुण्यातल्या संगीत विश्वाबद्दल सर मांडणी करणार आहेत. स्वरानंद संस्था काय कार्य करते आणि गेली 50-55 वर्ष सातत्यानं ती कार्यरत आहे याबद्दल आपल्याला माहिती आहे. त्याबद्दल मी बोलणार नाही आहे. परंतु या सर्व प्रवासामध्ये जो माझा अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्यापर्यंत मांडणार आहे. आत्ता इथे सांगितलं की सुगम संगीताचे कार्यक्रम स्वरानंद संस्था सादर करते. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप पूर्वी म्हणजे वाटव्यांच्या काळापासनं ते पुढे पु ल देशपांडे असोत, नावडीकर असोत, यशवंत देव असोत किंवा अरुण दाते असोत किंवा भावसरगम करणारे हृदयनाथ मंगेशकर असोत, नाट्यसंगीतामध्ये मास्तर कृष्णराव राम मराठे, जितेंद्र अभिषेकी यांचं सुद्धा कार्य मोठं आहे. आणि चित्रपट संगीतामध्ये तर गदिमा बाबूजी, वसंत पवार, राम कदम, केबुडकर यांचं पण योगदान मोठं आहे. तेव्हा या सर्व सादरीकरणामध्ये आमच्याकडे माझा अनुभव असा आहे की आमच्याकडे जे कलाकार होते ते सर्व कलाकार त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक ही पक्की असायची. म्हणजे सुगम संगीत गाणं हे सोपं आहे असं म्हणलं जातं, परंतु ते इतकं सोपं नाही आहे. कारण सुगम गाणं, सोपं गाणं हे अवघड आहे. परंतु हा अवघडपणाच त्यातला सुगमपणाच हा आपल्याला अनुभव देतो जेव्हा तो गायक शास्त्रीय संगीताची बैठक ही उत्तम प्रकारे त्यांनी अनुभवलेली असते आणि उत्तम शिक्षण घेतलेलं असतं. तेव्हा आमचं सौभाग्य असं की आमच्याकडे जे कलाकार आले आणि आजपर्यंत येत आहेत ते सर्व कलाकार त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक ही पक्की आहे आणि म्हणूनच ते यशस्वीपणे हे आपली गाणी सादर करू शकतात. या सर्व याच्यामध्ये आता तुम्हाला असं दिसून येईल की आता खूप वाद्यवृंद झालेले आहेत. पुणे शहराचं मी संख्या वगैरे मी सांगत नाही, परंतु पुणे शहरामध्येच अनेक वाद्यवृंद झालेले आहेत आणि त्या वाद्यवृंदांच्या मार्फत अनेक कलाकार हे पुढे येत आहेत. परंतु ते कलाकार हे नुसते साधे कलाकार आहेत, ते नक्कल करणारे कलाकार आहेत, ते समोरचं ऑडियन्स पाहून त्यांना खुश करणारे कलाकार आहेत असं म्हणावं लागेल. तर त्यांच्याकडे प्रामाणिकपणे मनापासून गाणी सादर करण्याची क्षमता किंवा इच्छा नसते. तेव्हा मला असं वाटतं की वाद्यवृंदांची संख्या जरी मोठी असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये दर्जा हा खूपच कमी आहे. आणि त्यामुळे ही सुगम संगीत किंवा संगीताचे कार्यक्रम करणारी जी संस्था आहे ती संस्था ही उभं करणं आणि त्याच्यातनं कलाकार निर्माण करणं ही महाकठीण बाब झालेली आहे. संस्था निर्माण होतात आणि त्या किती वर्ष टिकतात याच्याबद्दल सुद्धा मी बोलणार नाही आहे. कारण आज संस्था पावसाळ्यात छत्र्यासारखे संस्था या निर्माण होतात आणि 2-4 वर्षामध्ये त्या बंद पडलेल्या असतात. तर मला एवढे एकच गोष्ट सांगायची आहे की जे कलाकार आहेत त्या कलाकारांनी मनापासून प्रामाणिकपणे मेहनत घेऊन तालमी करून आपला रियाज करून ही कला सादर केली पाहिजे. नाहीतर आता इथे रसिकतेबद्दल सांगितलं गेलं तर रसिकांना 1 मिनिटात कळतं की हा कलाकार काय दर्जाचा आहे आणि ते लगेचच त्याच्याबद्दलचं अनुमान करू शकतात आणि त्याचे रेटिंग करू शकतात. तेव्हा कलाकाराला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी मेहनतीनं डेडिकेशननी त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे आणि आपल्याला तिथे सिद्ध करायला पाहिजे. आता मी या ठिकाणी मला असं वाटतं की या सर्व प्रवासामध्ये
आज सुद्धा जुनी गाणीच पुन्हा प्रेझेंट होतात. म्हणजे ज्याला स्मरणरंजन किंवा नॉस्टॅल्जिया ज्याला आपण म्हणतो, तो नॉस्टॅल्जियाचाच अनुभव हा आपल्याला दिसतो. आज इथे सलील कुलकर्णी उपस्थित आहेत. संदीप सलीलनी एक वेगळं स्टेज निर्माण केलं आहे, वेगळं नाव त्यांनी मिळवलेलं आहे. हे नक्कीच वैभव जोशी असो, पण दत्तप्रसाद रानडे असो, त्यांनीसुद्धा वेगळं नाव मिळवलेलं आहे. परंतु असं नवीन काही करण्याची उर्मी ही फारच क्वचित सापडते. आणि आता मला असं वाटतं की नवनिर्मितीचा आनंद हा घेणारे फार थोडे लोक आहेत. नवनिर्मिती ही घडतच नाही आहे, आणि ती घडली तरी सुद्धा ती अगदी जुजमी असते किंवा फार तकलादू असते. तेव्हा त्याच्यामध्ये कोणालाच आनंद मिळत नाही. परंतु याच्याबद्दलची धडपड चालू आहे, याबद्दल मी निश्चितच समाधानी आहे. परंतु ज्या प्रमाणात हे घडायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये हे घडत नाही आहे. आता तर मी बघतो आणि मला कळतं असं की ट्रॅकवरती गाणी सादर करणारे कलाकार असंख्य आहेत, शेकडो आहेत. आज मला इथे जे थिएटरशी संबंधित लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा बोलतो ते म्हणतात की हे कराओके आणि ट्रॅकवरती गाणाऱ्या लोकांची संख्या इतकी आहे की आज अनेक थिएटर्सच्या ज्या डेट्स आहेत ते त्यांनी बुक केलेले आहेत. आणि ते एक 5-10 जण एकत्र येतात, काय 5-10 हजार रुपये टाकतात, एकत्र जमा करतात, थिएटर बुक करतात, जाहिरात करतात आणि लोक येतात. त्यांच्या ओळखीची लोक येतात किंवा लोक आली नाही तरीसुद्धा ते स्वतःच्या ह्याच्यात आनंदी असतात. तेव्हा हे ट्रॅकवरती गाणं वाईट नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये दर्जा नसतो, मेहनत नसते आणि ती नक्कल असते. एक ट्रॅक लावला की मोहम्मद रफी असो, लताबाई असो किंवा सुमन कल्याणपूर असो, नाहीतर हे असो, बाकी मेहंदी असं नसो. तेव्हा अशा प्रकारच्या सादरीकरणामध्ये कोणाला समाधान नाही. तेव्हा याच्यावरती सुद्धा बंधनं यायला पाहिजेत. कॉर्पोरेशननी वाटप करताना, मी हा फार महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की कॉर्पोरेशननी वाटप करताना हा कार्यक्रम कुठल्या प्रकारचा आहे याची चौकशी केली पाहिजे. तो जर का खरोखरीच एक परिपूर्ण संगीत कार्यक्रम असेल तर त्याला तारीख द्या तुम्ही. कोणीतरी डिपॉझिट भरतं, कोणीतरी तुम्हाला अप्रोच होतं, एक कोणीतरी अर्ज करतं आणि म्हणून तुम्ही त्याला तारीख देता. आज माझी व्यथा मी तुमच्यापुढे मांडतो की मला माणिक वर्मांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम करायचा आहे आणि तो मला करता येत नाही. का? तर थिएटर मिळत नाही आहे. आता थिएटर मिळत नाही का? तर एकतर नाट्य निर्मात्यांनी ते बुक केलेलं असतं किंवा हे अशी जी किरकोळ लोक असतात त्या किरकोळ लोकांनी ते बुक केलेलं असतं. तेव्हा वाटप करताना कॉर्पोरेशनने हे निश्चित पाहिलं पाहिजे की कुठल्या प्रकारचा कार्यक्रम इथे सादर होणार आहे आणि त्याच्यासाठी खरोखरीच ती तारीख देणं आवश्यक आहे का? अर्ज केला आहे म्हणजे तारीख द्यायला पाहिजे, ही पद्धत चुकीची आहे. अर्ज केला असेल तर तो अर्ज करण्यामागचा उद्देश काय, कुठल्या प्रकारचा कार्यक्रम होणार आहे, किती लोक अपेक्षित आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि त्याच्यातनंच चांगल्या प्रकारचे कार्यक्रम हे पुढे येऊ शकतील. थोड्या प्रमाणामध्ये या कार्यक्रम करण्यामध्ये थोडं बाजारीकरण पण झालेलं आहे. म्हणजे व्यावसायिकपणा हा खूप आलेला आहे आणि दर्जा त्याच्यात राहिलेला नाही आहे. तर माझी वैयक्तिक सूचना अशी आहे की जर का चांगल्या प्रकारचे कार्यक्रम व्हावेत असं वाटत असेल तर त्याच्यासाठी त्या प्रकारच्या योजनासुद्धा लोकांच्या समोर यायला पाहिजे. आणि आत्ता जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा इथे महापौर नागपुरे मॅडम आल्या होत्या, तेव्हा त्यांना आणि बाकीच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना मला अशी सूचना करायची आहे की जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी त्यांच्या भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी उत्तेजन द्यायला पाहिजे. आणि ते उत्तेजन देण्यासाठी त्यांनी स्वतःच त्या स्थानिक कलाकारांना एक स्टेज उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि त्यांना त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी त्यांच्या कॉर्पोरेटरच्या निधीमधून उपलब्ध करून दिला पाहिजे. आज पुण्यामध्ये किती उपनगर आहेत मी काय सांगायची जरूर नाही, परंतु एक समजा 10-20 उपनगर आहेत.
तर त्या 10-20 उपनगरांमधले जे नगरसेवक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन त्या त्या ठिकाणी कार्यक्रम केले पाहिजेत आणि ते सुद्धा स्थानिक कलाकारांचे. म्हणजे एरंडवण्याचा कलाकार, कर्वेनगरचा कलाकार हा हडपसरला जाणार नाही आणि हडपसरचा कलाकार इथे येणार नाही. हडपसरच्या कलाकारांनी तिथेच त्यांनी त्याची कला सादर केली पाहिजे, तर ते खरं उत्तेजन दिलं असं म्हणता येईल. इथे थांबून चालणार नाही. तर हे जे कलाकार आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन पण मिळायला पाहिजे. आणि हे योग्य मार्गदर्शन कसं मिळेल, तर ही जी केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये सुगम संगीताच्या कार्यशाळा व्हायला पाहिजेत. सुगम संगीताच्या कार्यशाळा जर का एक 3 महिन्यांनी एक, 6 महिन्यांनी एक, परंतु ती कार्यशाळा झाली तर तिथल्या कलाकारांना योग्य मार्गदर्शक मिळतील आणि त्यांच्याकडून त्यांना नक्कीच काही शिकण्यासारखं मिळेल. मला असं वाटतं की पुण्यामध्ये अनेक असे कलाकार आहेत की जे कलाकार तिथे जाऊन शिकवतील आणि त्या कलाकारांना काहीतरी मार्गदर्शन होईल. जर का ह्या प्रकारचं एक कोऑर्डिनेशन केलं, या प्रकारचं जर का एक संघटन केलं, तर त्या संघटनेतनं असे आलटून पालटून कार्यशाळा या होऊ शकतील. आणि शेवटची माझी सूचना अशी आहे, आणि जी फार महत्त्वाची सूचना आहे, की जर का शास्त्रीय संगीताचा सवाई गंधर्वसारखा महोत्सव होऊ शकतो, तर सुगम संगीताचा महोत्सव का होऊ शकत नाही? माझे मित्र गिरीश अत्रे यांनी काही वर्षांपूर्वी, त्याला बरीच वर्ष झाली, काही वर्षांपूर्वी 20 वर्ष झाली असं म्हणायला हरकत नाही, हा असा प्रयत्न केला होता. आणि त्याचं नावच होतं अखिल मराठी सुगम संगीत संमेलन, आणि ते गणेश कला क्रीडामध्ये केलेलं होतं. आता इथे याचा फायदा काय, तर कलाकार फक्त पुण्यात असं नाही आहेत, महाराष्ट्रभर आहेत. ते जर का पुण्याचं केंद्र हे जर का प्रातिनिधिक आपण धरलं, तर महाराष्ट्रभरचं जळगावचा एखादा उत्तम गायक किंवा कोल्हापूरचा एखादा उत्तम वादक इथं येऊन वाजू शकतो, गाऊ शकतो, आणि मग त्याला इन्व्हिटेशन देऊन सन्मानाने बोलवलं पाहिजे, त्याचा प्रवास खर्च दिला पाहिजे, त्याला मानधन दिलं पाहिजे. आणि हे सर्व करण्यासाठी एक चांगली संघटना कॉर्पोरेशननी उभी केली पाहिजे, ज्याच्यामार्फत सुगम संगीताचा संमेलन दरवर्षी पुण्यात हे व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे अनेक गायक, गायिका, वादक, निवेदक हे एकत्र येतील आणि रसिकांना नवीन कलाकार भेटतील आणि नवीन कलाकार त्यांच्यावर उभे राहतील. तेव्हा कार्यशाळा व्हायला पाहिजेत. सुगम संगीताच्या कार्यक्रम हे उपनगरांमध्ये व्हायला पाहिजेत. आणि तिसरी महत्त्वाची सूचना मी आत्ता जी तुम्हाला सांगितलं, की सुगम संगीत संमेलन म्हणजे जसं सवाई गंधर्व महोत्सव होतो, तसं सुगम संगीत संमेलन हे पुण्यासारख्या सांस्कृतिक केंद्रामध्ये होणं आवश्यक आहे. तर नक्कीच त्याला प्रतिसाद मिळेल. रसिकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की असं काही घडलं, असं काही होत असेल तर, जसे तुम्ही आज इथे आलेले आहात, ते खरं म्हणजे तुमच्यापैकी सगळे काही कलाकार नाही आहेत किंवा संयोजक नाही आहेत, परंतु तुम्ही इथे आपलेपणाने आलात. त्याच पद्धतीनं रसिकतेने तुम्ही ह्या अशा कार्यक्रमांना सुद्धा जायला पाहिजे. तेव्हा संगीताचे कार्यक्रम असा विषय मला दिला होता. त्याबद्दल मला ज्या सूचना करायच्या होत्या त्या मी इथे केलेल्या आहेत. चित्राव आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने मला इथे सहभाग घेण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो.